नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाने आरक्षण बचाव यात्रा काढली आहे। या यात्रेला चैत्यभूमी दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज सुरुवात झाली। त्यानंतर वीरभाई कोतवाल यांना अभिवादन करून ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पोहोचली। तिथे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की शरद पवार यांनी मध्यंतरी म्हटले होते की आम्ही समाजाचे 225 आमदार निवडून आणू, त्यानंतर ओबीसी मध्ये चलबिल निर्माण झाली। यातून एका समूहाची सत्ता आणायचा प्रयत्न आहे। यातून असे दिसते की ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे। पवारांनी समाज हा शब्द वापरल्यामुळे वातावरण चिघळलं आहे, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला। ओबीसींनी स्वतःचे 100 आमदार निवडून आणावेत, राजकीय ओळख ओबीसी म्हणून आहे। एवढे आमदार निवडून आणले तरच आपल्याला ओबीसी वाचवता येईल। एसटी आणि एसएसटी यांचे आरक्षण संविधानिक आहे, तसेच ओबीसी आरक्षण संविधानिक झाले पाहिजे, अशी मागणीही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली। तसंच मिळालेल्या अधिकारांच्या सोबत राहायचे की संघटना आणि पक्षांसोबत यांचा निर्णय घेण्याची आता निर्णायक वेळ आली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या, ही मागणी कायदेशीर नाही, अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं होतं। मात्र आता त्यांनी आरक्षण प्रश्नावरून पवार यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या। ओबीसीचे आरक्षण वाचायला हवं, एसएससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दुप्पट व्हावी, केवळ केंद्राची स्कॉलरशिप मिळते इतर राज्याप्रमाणे, त्यात राज्य हिंसा देत नाही। याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाही एसएससी एसटी जी स्कॉलरशिप मिळते ती जशीच्या तशी लागू व्हावी। घाई गडबडीत इश्यू करण्यात आलेला फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट रद्द करावं। जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण ते ओबीसी मध्ये सामील आहेत। तसेच आरक्षणात एसएससी एसटी बरोबरच ओबीसींना देखील पदोन्नती मिळायला हवी, अशा मागण्या आंबेडकर यांनी केल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।